असे म्हणतात. संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेव रचिला पाया उभारिले देवालय. रसिके श्रोते हो, जाणकार वक्ते व न्यायदेवतेच्या सिंहासनावर विराजमान त्याच काळात माणसांमध्ये आपलेपणा निर्माण करून वारी नावाचे व्यासपीठ निर्माण केले आणि आध्यात्मिक शिकवण दिली, ते म्हणजे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग याचा त्रिमेवी संगम म्हणजे माझे ज्ञानोबा. मग विचार पडतो की व्यासपीठाला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज हा विषय तरी का सुचला असेल? याला एकच कारण म्हणजे ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग हे समाजाला समजणे गरजेचे. एक थोर साहित्यिक लेखक ज्यांनी वारकरी पंथांचा पाया घातला ते म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज. त्यांचा जन्म शालिवाहन शके बुधवार रात्री 1193 रोजी आपेगाव येथे झाला. ज्ञानोबांनी आपल्या मायबोलीत साधना करिता ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. योगियान करिता चांगदेव पाशिष्टी, सिद्धांत करिता अमृतानुभव व सर्व सामान्य करिता हरिपाठ अशी संपादा ग्रंथ समाजाला दिली. त्यांनी आपल्या साहित्यात तत्वज्ञान व भक्ती याची सांगड घातली. मराठी भाषेची थोरवी सांगताना अमृतालाही हरवेल अशी माझी मराठी भाषा आहे असे म्हणतात. विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान लिहिले. ते म्हणतात, ए प्रभो, जो जे वांचिल तो ते लाहो प्राणी जात, ज्याला जे जे पाहिजे ते ते मिळू दे, सर्वांना सुखी कर. खरे तर त्यांच्या वाङ्मयातून प्रकट झालेले जीवन विषयाचे तत्वज्ञान मनाला भुरळ घालणारे आहेत. ज्ञानदेव रचिला पाया म्हणजे भागवत धर्मातून वारकरी संप्रदायात आल्यावर ज्ञानेश्वर यांनी फक्त वारकरी संप्रदायाचा पाया रचला का, तर एवढेच उत्तर पुरेसे होणार नाही. 13व्या शतकात ज्ञानेश्वरांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची शिकवण दिली. ज्या काळात साधे वेद ऐकले तरी कानामध्ये गरम शिसे ओतले जात होते, त्याच काळात चोखा महाराज नावाचा माणूस अभंग बोलू लागला. ही समतेची शिकवण त्यातून मिळाली. महाराष्ट्रात 13व्या शतकात धर्मांच्या क्षेत्रात अज्ञान व अंधश्रद्धेचे राज्य होते. सर्वसामान्य जनता अंधश्रद्धेत गुंतलेली होती. जातीभेद, पंचभेद, उच्च नीचता दिवसेंदिवस वाढत चालली होती. अशा वेळी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी रचून जातीयता नष्ट करण्याची शिकवण दिली. स्वच्छतेचे महत्व, पर्यावरणाचे महत्व, संसार म्हणजे काय याची शिकवण सुद्धा संत ज्ञानेश्वरांनी आपल्या अभंगातून केलेली दिसून येते. रसिके श्रोते हो, इथे एक उदाहरण देते. एका मूर्तिकाराने एक सुंदर मूर्ती घडवली. ती मूर्ती पाहून एक मुलगा म्हणू लागला, तुम्ही एका दगडापासून एवढी सुंदर मूर्ती कशी तयार केली? त्यावर त्या मूर्तिकाराने सुंदर असे उत्तर दिले, त्या दगडात अगोदरच एक मूर्ती होती, फक्त मी नको असलेला भाग काढून टाकलाय. तसेच संतांच्या शिकवणीमुळे नको असले आपल्यातील नको असलेले गुण जातात व सत्व गुण निर्माण होतात. मी एवढेच सांगते, सर्व समाजांनी संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचे अनुयायी व्हावे म्हणजे जीवनाचा भवसागर सहज तरून येईल. अशा एक थोर साहित्यिक लेखक संत श्रेष्ठ माऊली यांचे पृथ्वी तलावाचे कार्य संपले की त्यांनी संजीवन समाधी घेतली अगदी 21व्या वर्षी. एवढेच बोलून मी माझ्या अल्पवाणीला विराम देते. धन्यवाद. जय हरी, जय ज्ञानोबा, जय हरी, जय ज्ञानोबा. धन्यवाद.